नमस्कार, मी स्नेहल. आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे गौरी गणपतीचा सण खूप जवळ आलेला आहे आणि अशी सुंदरशी शाही मस्तानी आपण या व्हिडिओमध्ये गौरींसाठी किंवा महालक्ष्म्यांसाठी स्टिच करणार आहोत. तर एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप अशी मी सांगितलेली आहे. व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून खूप मेहनतीने हा बनवलेला असतो. तर मग तुम्ही लाईक करा. तर इथे माझ्याकडे असे स्टँड आहे, तर मी त्याची असे स्टँड आहे बघा. हाईट वरती जिथून आपण साडी बांधणार आहोत तिथून खालीपर्यंत अशी हाईट मी मोजलेली आहे. 28 आलेली आहे, 28 इंच. आणि स्टँडचा जिथून मोठा भाग आहे, फुगीर भाग असा वाटतो तो खाली कमरेजवळ, तिथून मी मोजलेला आहे. खाली तर छोटंसंच आहे, त्यामुळे मग इथे पण 28 इंच आलेला आहे. इथे मी 6 वार साडी घेतलेली आहे आणि अस्तर पण 70 सेंटीमीटर किंवा 80 सेंटीमीटर जे असेल ते आपल्याकडे ब्लाउज पीस तो घेतलेला आहे. साडी 6 वार घेतलेली आहे. आणि इथे महत्त्वाचे मी सांगते की जो आपला पदर आहे घेताना तो उजव्या हातालाच घ्यायचा आणि सरळ बाजूला मी ठेवलेला आहे आणि तो आपल्या उजव्याच हाताला आला पाहिजे. इथे उंची प्लस डबल घ्यायचं आपण, म्हणजे 28 + 28 आणि 8 इंच. तुम्ही 6 इंच पण घेऊ शकता, थोडासा पदर तुम्हाला कमी हवा असेल तर, पण मी इथे 8 इंच घेतलेले आहे. आणि पदर नेहमी आपल्या उजव्या हातालाच आला पाहिजे, काठ खाली आले पाहिजेत त्याचे, आणि पदर उजव्या हाताला. आणि इथे मी 32 वरती मार्किंग करत आहे, त्याच हे करून तिथून. आणि आपला जो वरचा काठ आहे तो आपण कट करून घेऊयात. आणि 32 वरती मी मार्किंग केलेली आहे पदरासाठी. हे बघा, इकडे पण 32 टाकते मी असं, आणि पदर आपण कट करून घेऊयात. व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला युजफुल वाटला तर नक्कीच मला लाईक करा, सबस्क्राईब करा. हा बघा, इथे कट केलेला आहे. आणि जो वरचा भाग, वरचे जे काठ आहेत ते आपण इथे पण जोडणार आहोत. कोणी कोणी काठ जोडतं किंवा जोडत नाही, पण नाही जोडले तर ते चांगले दिसत नाही, त्यामुळे मी मोस्टली काठ जोडते, ते छान दिसतात बॉर्डर त्याची. तर इथे पदर आपला तयार झालेला आहे. आता आपण पूर्ण साडीची घडी घातलेली आहे जी राहिलेल्या साडीची, आणि इथे मी 26.5 घेतलं होतं, पण मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी 27 इंचवरती मार्किंग केलेली आहे. पूर्ण साडी कट करून घेतलेली. आणि ही जे एक्स्ट्रा आपलं कापड आहे, फॅब्रिक, ते मी बाजूला करून ठेवलेलं आहे. आता वरती आपण बेल्ट पण लावणार आहे, त्यामुळे 27 इंच ठीक आहे. इथे बघा, आपण माझ्या डाव्या हाताकडून मी घेतलेलं आहे साडीचं माप, पण इथे आपण डावा पाय तयार करतोय. तर मग इथे काय केलं, आपण उंचीच्या डबल घेतलेलं आहे फक्त, म्हणजे 28 स्टँडची उंची आहे आपल्या ह्याची, तर 28 + 28 असं घेतलेलं आहे. हा एक पाय तयार झाला आपला. आणि बाकीचं जे उरलं आहे ते आपलं दुसऱ्या पायासाठी होतं. मोस्टली 28 + 4 किंवा 5 पण करू शकतो आपण, पण जशी साडी असेल त्याप्रमाणे. आणि पण जोडावं लागेल आपल्याला थोडंसं. इथे मी अस्तरची पॅन्ट जे कट करते आहे, इथे आपण सीटचा 3रा भाग घेतलेला आहे. आणि वरती पण आपण ते सीट 28 आहे भागिले 3 मार्किंग करून घेऊया. आणि खाली मी 1.5 इंच कमी घेतलेले खाली घेतले, आणि वरती पण तसंच 1.5 इंच कमी, म्हणजे त्याच्यातून 9.3 मधून 1.5 इंच वरती कमरेच्या बाजूने कमी करायचं. आणि असं जे आकार तयार करायचं. खाली 1 इंचावरती कमी केलेलं आहे ते आपलं बॉटम. आणि असं जे आकारावरती आपण हे कट करून घेऊयात. हे आपली पॅन्ट तयार झालेली आहे. आणि मधून जे फोल्ड आहे ते मी कट करते. तर इथे जिथे आपले काठ नाही तिथून आपण 8 इंच घेणार आहोत, आणि जिकडे काठ आहेत तिकडे कट करून टाकणार आहोत. हे मग अशी राहिलं सांगायचं, म्हणजे ज्या बाजूला आपण काठ जोडलेले नाहीत त्या बाजूकडून आपण 8 इंच क्रॉसमध्ये कट करणार आहोत खालच्या बाजूला. आणि हे बघा, मी जे काठ आहेत, आपली बॉर्डर जी राहिलेली आहे ती जोडणार आहे. सरळ बाजू घ्यायची आपण, आणि पदराची उलटी बाजू आहे, आणि काठाची पण सरळ बाजू आहे, अशी आपण जोडणार आहोत. आणि पलटून घेणार आहोत. त्यामुळे ना पदर खूप सुंदर दिसतो असा, विदाऊट दोन्ही बाजूला काठ असे छान दिसतात त्या पदरामध्ये असे. हे बघा, आणि सरळच्या बाजूला असे फोल्ड करून घेतलेले आहेत. टिप मारून घेऊया त्याला आपण.
मग अशी तुम्ही ते 8 इंच कट करायचं, म्हणजे ज्या बाजूला आपले हे नाही काठ नाही तिथून 8 इंच क्रॉस खालीपर्यंत जिकडे काठाची बॉर्डरची बाजू आहे तिथे कट करायचे क्रॉसमध्ये 8 इंच. तर ते मगाशी सांगायचं राहिलं. पण अशी बॉर्डर मस्तपैकी जोडून घ्या, जेणेकरून पदराला पण छान व्यवस्थित लुक येतो. कुणी कुणी जोडतं, पण कुणी बरेचसे जण जोडत नाहीत असे काठ. पण काठ जोडले की साडी खूप सुंदर दिसते आणि दोन्ही बाजूला बॉर्डर असले की असे छान दिसते, कारण ते डोक्यावरून पण येतं ना तर गौरीच्या. तर असे सुंदर. हे बघा, हे आपला पदर तयार झालेला आहे. आणि आपण आता पदराला प्लेट्स घेणार आहोत, म्हणजे 9 इंचाच्या पर्यंत 8.5-9 पर्यंत प्लेट घेणार आहोत त्या मेजरपर्यंत. कारण आपल्याला प्लेट्स अशा छान व्यवस्थित करून घ्या. प्लेटचे वरच्या बाजूला येतील असेच प्लेट्स घ्या 8.5-9 पर्यंत. तर हा आपण एक भाग घेतलेला आहे. आणि इथे आपण जो दुसरा कट केलेला आहे, म्हणजे 28 + 28 डबल उंचीचा जो घेतलेला आहे त्याच्यापासून आपण पाय तयार करून आहोत दुसरा. तर इथे ना आपण जेवढे एक्स्ट्रा आपल्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स घ्या आपण जे आकारामध्ये अशा सगळ्या त्याला बसल्या. आणि वरती ना 1 इंच सोडून द्या, कारण आपल्याला वरती ह्याच्यामध्ये शिकण्यामध्ये पण जातं. म्हणजे प्लेट्स वरतीपर्यंत घेऊ नका, मध्येपर्यंत घ्या. हे बघा, अशा छानशा प्लेट्स घ्या. आणि वरची बाजू अस्तर आणि साडी दोन्ही शिवून घ्या. इथे शिवून घेतलेलं आहे मी असं बघा. 1/2 इंच मी सोडलेलं आहे, कारण आपल्याला ते नंतर जोडायचं आहे. इथे थोडंसं कॉर्नर मी कट केलेलं आहे. इथे प्लेट्स आपण 3.5 इंचाच्या घेणार आहोत, तर छान पण दिसतील. 3 किंवा 3.5 घेऊ शकता. 3.5 वगैरे घ्या तुम्ही. कॉर्नर मी कट केलेला आहे. आणि अशा छानशा 3.5 इंचाच्या मापाच्या प्लेट्स अशा घ्यायच्या आहेत आपल्याला व्यवस्थित. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुम्हाला खूप माहिती मिळेल या व्हिडिओमधून. ही बघा, आपल्या ह्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत इकडे. आणि आपण हे जो काष्टा, हा आपला काष्टा पण तयार झालेला आहे. काष्टाचं मध्य घ्यायचं आपण, बॅकवाला आहे, पाठीमागच्या पायाचं आपलं चालू आहे. व्यवस्थित करून घ्या सगळ्या प्लेट्स. आणि त्याचं आपण मध्य असं 2 पिन लावून त्याला एकत्र व्यवस्थित हे करणार आहोत आपण. हे बघा, आपला हा काष्टा तयार झालेला आहे. आणि आता ह्याचं मधून आपण फोल्ड करणार आहोत आणि मार्किंग करणार आहोत, जेणेकरून त्याचं मध्य आपल्याला काष्टाचं मध्य कळेल. हा बघा. आणि मी इथे जोडलेलं आहे. थोडंसं 1/2 इंच जे शिलाईसाठी ते मी सोडून दिलेलं आहे, कारण आपल्याला ते अस्तर आणि दुसरं अस्तर असं जोडायचं आहे. त्यामुळे मग आपण असं इथे ठेवून घेणार आहोत. थोडंसं 1/2 इंच जोडून, 1/2 इंच सोडून, आणि त्या काष्टाच्या ह्याच्यावरून पूर्ण शिलाई मारणार आहोत व्यवस्थित. ही बघा, व्यवस्थित अशी छानशी शिलाई मारणार. पिन जे आहेत ते आपण काढून टाकणार आहोत आणि सगळ्या व्यवस्थित शिलाई मारणार आहोत त्याला. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले, स्टेप बाय स्टेप. तुम्हाला नक्कीच आवडेल ही. ही बघा, असं मी हे केलेली आहे. आणि दाखवल्याप्रमाणे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1/2 इंच शिलाईसाठी सोडलेले आहे. हा बघा, एका बाजूचे आपला पाय तयार झालेला आहे. काष्टा एकदम सुंदर आलेला आहे, छानसा. एका बाजूला जोडल्यामुळे हा आपला एक पाय तयार झालेला आहे, डावा पाय. जे काही एक्स्ट्रा दोरे वगैरे असतील ते आपण कट करून घेऊयात. आता बाजूला ठेवूयात. आपण आता दुसरा पायाची कसं करणार आहोत ते घेऊयात. इथे पण मी काय केलेलं, दुसरं अस्तर घेतलेलं आहे. आणि जे आकार आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्लेट्स आपण टाकून हे करून घेऊयात आपण सगळ्या प्लेट्स. वरती आपल्याला अस्तरला सोडायचंच आहे थोडंसं, कारण आपण वरती नेफा हे करणार आहोत. त्यामुळे वरतीपर्यंत एकदम प्लेट्स घेऊ नका तुम्ही. 1/2 इंच वगैरे, 1/2 किंवा 1 इंच सोडून प्लेट्स घ्या अशा. हे बघा, इथे दिसत आहेत त्याप्रमाणे. एक्स्ट्रा असेल ते आपण दोरे कट करून घेणार आहोत. आणि आपण वरची बाजू स्टिच करून घेणार आहोत सरळ टिप मारून. त्या पायाला कसे आपण जोडून घेतले होते तसे जोडून घ्यायचं. इथे पण आपण 1/2 इंच पण सोडणार आहोत, कारण अस्तर आपल्याला जोडावं लागेल. नंतर मग अस्तरपासून 4 इंचावरती आपण एक मार्किंग करणार आहोत आणि तिथे एक प्लेट्स आपण टाकणार आहोत 4 इंचाची अशी. आणि जे आपल्याला हे तयार करता येईल, आपल्याला
पुढच्या प्लेट्स तयार करण्यासाठी 4 इंचाची ते सोडावीच लागेल आपल्याला. तसं हे बघा अर्धा इंचाचे असे अर्धा इंचाचं गॅप सोडून आपण 3.5 इंचाची प्लेट्स टाकणार आहोत. इथे मी सांगायचं विसरले की सांगायचं राहिलं की 3.5 इंचाची तुम्ही प्लेट्स घ्या आणि सवयीप्रमाणे मी तसेच न मोजताच केलेले आहे. पण अर्धा इंचाची गॅप सोडून असं तयार करून घ्या तुम्ही शाही मस्तानीचे लुक पुढचं. आणि साडी ही तुम्ही नेहमी जर स्टिच करणार असेल तर डार्क कलरची घ्या आणि त्याची बॉर्डर पण त्याची डार्क कलरची घ्या. त्यामुळे काय होईल त्याची साडी खूप सुंदर दिसेल ती. आणि डार्क कलरचे असल्यामुळे गणपती गौरीमध्ये लाईट्स सगळ्याकडे असतात त्यामुळे ते लाईट्समुळे ते खूप आणखीन छान दिसतात डार्क कलरमुळे. हे बघ प्लेट्स मी आता तयार करून घेतलेले 3.5 इंचावरती. आणि तुम्हाला साडी स्टिच करताना काही प्रॉब्लेम आला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. खूप मेहनत लागते या साडीला पण. तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ही बघा आपण अशा प्लेट्स तयार करून घ्यायच्या त्याच्या. आणि पुढच्या बाजूला थोडीशी 3-4 इंचाची वरती 3-4 इंच असेल तर आपण असं चौकोन तयार करणार आहोत. नंतर पुढे दाखवते मी. त्याच्याने शाही मस्तानीचा लुक छान तयार होतोय. तो नाही केला तरी चालतो पण शाही मस्तानीचा ह्याच्यासाठी तो छान दिसतो असं स्क्वेअरमध्ये. इथे बघूयात आपण. असे छानसे ह्याच्यावर इस्त्री फिरवून पण घ्या आणि पिनअप करून घ्या. हा बघ कॉर्नरवरती आपण क्रॉस असा हा पुढच्या बाजूला हा छान लुक तयार करणार आहोत. त्याचे छान दिसतं हे. कॉर्नरला पण थोडंसं कॉर्नरला ओढून घेऊयात आणि क्रॉसमध्ये असं आपले काट जी बॉर्डर आहे ते आपण असं क्रॉसमध्ये लावूयात. म्हणजे असा हा आपला तयार होतो डिझाईन तयार होईल याची. नाही केली तरी नाही जमली तरी इट्स ओके. नाही केली तरी ती छान दिसते. प्लेट्स टाकल्या तरी ते छान दिसतात. पण असं कॉर्नर असं बनवलं तर ते आणखी व्यवस्थित आणि छान फिनिशिंगमध्ये दिसतं. हे सगळं आपण जे एक्स्ट्राचे फॅब्रिक आहे ते आत घेऊयात सगळे. हे बघा हे आपलं पिनअप करून झालेलं आहे आणि आता मी प्रेस करून घेते. प्लेट्स आपल्या छान बसतील प्रेस केल्यामुळे. आणि मग नंतर आपण अस्तरची बाजू घेतलेली आहे त्या बाजूने जे एक्स्ट्रा वाटते ते कट करून घेऊयात. ते एक्स्ट्रा आहे ते हे बघा. आणि आता मशीनवरती आपण हे काय करूया सगळे जोडून घेऊयात. एक्स्ट्रा आपण अस्तरच्या पुढे आपला एक्स्ट्रा 4.5 ते 5 इंच आलं तरी काही प्रॉब्लेम नाही. 4-5 इंचापर्यंत आलं तरी ते आपल्या प्लेट्स छान दिसतात. हे बघा मी कॉर्नरला सांगितलं होतं ते असं पण कॉर्नर करून घेऊयात शाही मस्तानीचा. छान दिसतं ते. आणखीन वरती जरी झाला असता तरी तो छान वाटला असता पण ठीक आहे. हा पण खूप छान दिसतोय असा कॉर्नर त्याचा. हा बघा असं छान तयार झालेला आहे. आणि आपण एक्स्ट्रा जे वाटतं ते फॅब्रिक आपण कट करून टाकूयात. ते छानसं हा बघा केलेला आहे आपण. आणि आता ही आतली बाजू आहे आणि बाहेर आपले जे पिन केलेले आहेत ते आपण काढून टाकूयात. आणि हा बघा आपल्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत. आणि जी प्लेटची बाजू आहे त्याच्यावरतीच आपण पदर जोडणार आहोत. पदर आपण 1 इंच खाली म्हणजे वरच्या बाजूला नाही जोडायचं. खालून पासून सुरुवात करूयात पण वरती आपण 1 इंच गॅप ठेवूयात कारण आपल्याला नेफा जोडायचा आहे वरती. असा पूर्ण पदर स्टिच करून घ्या. हा बघा आता पदर जोडलेला आहे. आता आपण दुसरी बाजू घेऊयात काष्ट्याची. पदराच्या वरतीच आपण दुसऱ्या अस्तराचं जोडणार आहोत. अस्तर फक्त
अस्तर आणि अस्तर आतल्या बाजूला आपला पदर आहे। हा बघा असं जोडून घ्यायचा, हा पूर्णपणे व्यवस्थित जे आकार पूर्ण आपण शिलाई मारून घेऊयात त्याला। हा बघा जे आकारामध्ये पूर्ण शिलाई झालेली आहे त्याची व्यवस्थित। म्हणजे आता आपले सगळे काष्टा पदर आणि सगळं जोडून झालेलं आहे। आता बघा अस्तर दिसू नये म्हणून काय करायचं, आपण जे काष्टाकरची बाजू आहे काष्टाजवळची त्याचं फॅब्रिक आणि अस्तरला आपण जोडून शिलाई मारून घेऊयात। आपण थोडंसं आपल्याला उसवावं लागेल, थोडंसं आतली बाजू काष्टाकडची बाजू काष्टाजवळ ते आता आपण उसवून घेतलेली आहे आणि ते फॅब्रिक आणि अस्तरवरती आपण शिलाई घेणार आहोत। म्हणजे आपला अस्तर दिसणार नाही, त्यामुळे आपण पूर्ण अस्तरवरती अशी छानशी शिलाई मारून घेणार आहोत। खालीपर्यंत आपण अस्तरला आणि त्याच्या मेन फॅब्रिकला काष्टाकरच्या बाजूला खालीपर्यंत शिलाई घेऊन लॉक करणार आहोत। ते व्यवस्थित हे बघा व्यवस्थित फिनिशिंग मध्ये दिसतं। आणि आता आपला काष्टा आपण जोडणार आहोत। पदर मध्ये येऊ द्यायचं नाही, कारण मग पदर अडकला जाईल त्याच्यामध्ये। पदर खाली सोडलेला आहे तो पण, आणि त्याचा मध्य काष्टाचं जे मार्किंग केलंय ते आणि आपलं अस्तर जे जोडलंय तिथे दोन्हीच्या मध्यामध्ये आपण हे शिलाई मारून घेऊया त्याची। ही बघा अशी पूर्णपणे शिलाई मारून घेतलेली आहे। आता सगळा आपला पदर आणि हे प्लेट्स आणि आपला काष्टा सगळं आपण आत घेऊयात। आतल्या बाजूला सगळं हे करून आपण वरून सगळी शिलाई मारूयात पूर्ण। हे सगळं आत गेलेलं आहेत काष्टा प्लेट्स आणि हे बघा आपलं असं जे आकारात पूर्णपणे शिलाई मारून घेऊया, त्याची शिलाई करूयात त्याला। फक्त काळजी घ्या की ह्या शिलाई घेताना आपल्या मध्ये मध्ये काही अडकू नये, याच्यामुळे व्यवस्थित शिलाई मारून घ्या बघून आपण। आता जे एक्स्ट्रा जे खालची बाजू आहे तिथे आपण शिलाई घेणार आहोत आणि ते ओपनच ठेवणार, कारण स्टँड मधून आपल्याला ओपनच पाहिजे असतं। क्लोज केलं तर ते आपल्या स्टँड मधून जाणार नाही। आणि स्टँड मध्ये साडी आपली कशी वेअर करायची याचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की आपण त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवू आपण। हे बघा सगळं आपण ही पूर्ण साडी आपली झालेली आहे तयार। आपण तर सरळ करून घेतलेली आहे, ती सरळ करून घेतल्यानंतर बघा हे सगळं आता तो वरची बाजू आहे ते आपण अस्तरला जॉईन करणार आहोत, पण ती व्यवस्थित जोडून घ्या। प्लेट्स त्याच्या व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत बघा। आणि इथे नेफा आपण 6 इंचाचा 5 इंच सांगितलं, पण 6 इंचाचा ठेवला तरी काही फरक पडत नाही, शिलाईमध्ये जातो। 6 इंचाचाच ठेवा तुम्ही। दोन्ही बाजूला आपण हे करून घेणार आहोत आणि एका बाजूला आपण बाजूपासून सुरुवात करणार आहोत साडी नेफा जोडण्यासाठी। नेफा कसं नेहमी जोडतो तसं नेफा वरचे सरळ बाजूवरून नेफा जोडा तुम्ही। नेफा काठाचा जोडला तर बॉर्डरचा खूप छान दिसेल। मला नंतर वाटलं की बॉर्डरचा जोडायला पाहिजे होता, जे आपले हे असतं साडीची बॉर्डर त्याचा जोडा आणखीन छान दिसेल तुम्ही। आणि त्याच्यामध्ये नाडी टाकलेली आहे आणि आपण हे बघा नेफा छानसा जोडलेला आहे, त्याच्यात नाडी टाकलेली आहे आपण आणि पूर्ण नेफा जोडून घेऊयात। साडी व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे तरी पण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सगळं सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला। ही बघा पूर्ण अशी तयार झालेली आहे साडी आपली। नेफा जोडून प्रेस वगैरे करा आणि जर साडी वेअर कशी करायचं ह्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच। अशा पद्धतीने आपली साडी पूर्ण तयार झालेली आहे। माझी गौराई साडी नेसून खूप छान तयार झालेली आहे। ही बघा सुंदरशी
आणि आता साडी स्टिच केल्या गेल्या मी गौराईला सजवलेलं आहे. सुंदर दिसते अशी छान माझी गौराई. तुमची पण गौराईला असे साडी सुंदर सुंदर साड्या नेसवा. आणि व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि गणपती बाप्पा मोरया आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा गौरी गणपतीसाठी. थँक्यू सो मच. बाय.